पुढली मॅच आपल्याला पाहायला मिळते तुर्भे आणि नांदकर 11 नांदकर आपण सारा पॅकर्स नांदकर. तर मी टॉस करण्याचं प्रथम आपण हे 500 रुपयाचं कॅश प्राइज देऊया. भूषण दादा हे मित्र मंडळी देताना पाहतात आपण. सिद्धू कुंभार यांच्या शुभास्ते भूषण दादांना हे 500 रुपयाचं कॅश प्राइज. बेस्ट ऑफ लक. आणि टॉस करण्यासाठी आर्यन भोईर या आपल्या शुभास्ते टॉस होईल. एका साईडला सारा पॅकर्स नांदकर आणि त्यांच्या गेस मध्ये तुर्भे हा संघ आपल्याला विनर्स वर्सेस विनर्स लढत आपल्याला पाहायला मिळतो. आणि 4 ओव्हरची मॅच होईल. 4 षटकाची मॅच टॉस केली जातोय आर्यन भोईर यांच्या शुभास्ते. चला टॉस जिंकला या नांदकर संघ. लगेच आपण निर्णय घ्या आणि लगेच मॅचला होईल सुरुवात. क्षेत्ररक्षक निवडलाय तो सारा पॅकर्स नांदकर संघाने आणि फलंदाजी आली तुर्भे संघ आपल्या वाट्याला. लगेच मॅचला होतोय सुरुवात. जास्त वेळ न दवडता आपल्याला पाहत राहा ऐकत राहा. एक चांगली स्पर्धा आपण पाहतात. आमचे सीके बॉईज मोराबीच्या माध्यमातून अमित दादा पाटील आणि सर्व आमचे सीके बॉईज आज संघाने बरीच मेहनत केली. अमित दादा पाटील यांनी सांगितलं तर मी नक्की जागेवरती नव्हतो, बाहेर होतो फिरायला. परंतु आज आमच्या सर्व सीके बॉईज मोराबीची जी टीम आहे त्यांनी ही मेहनत केली आणि या मेहनतीचा हा परिश्रम आपण मित्रांनो पाहतात. खूप सुंदर चांगली स्पर्धा आज आमच्या या मोराबीच्या लांगेश्वर क्रीडांगणावरती साकारताना पहिली रात्र आणि नवीन मॅच नवीन लढत आपल्या भेटीस येतोय. सारा पॅकर्स नांदकर ज्या संघाने टॉस जिंकली, निर्णय क्षेत्ररक्षकाचा निवडलाय. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि मॅचला सुरुवात करा. एका साईडला तुर्भे. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील आमचे युवराजजी माली सर मायक्रोफोन वरती. थँक्यू व्हेरी मच मनोज म्हात्रे सर आणि धन्यवाद सागरजी मांडवकर सर. विनर वर्सेस विनर अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. सारा पॅकर्स नानकर खरं तर त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत मुळेखंड गावचे राजेश शेठ पाटील ज्यांनी पुरस्कृत केलेला हा सारा पॅकर्स नानकर आणि त्यांच्या विरुद्ध ओम साई तुर्भे. सारा पॅकर्स नानकर संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणाला पसंती दर्शवली. सामना 4 षटकांचा आहे आणि आरसीसी पेट संघ आपणही रेडी राहायचंय. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ लगेच पुढचा सामना आपल्या समवेत खेळणार आहे. मग घड्याळामध्ये बरोबर 12:45 होत आहे. ऍटलिस्ट 2च्या अगोदर तरी आपण वाइंड अप करण्याचा प्रयत्न करूया सागर सर. चला सामना आपण आता थोडासा गतिमान करणार आहोत. आयोजन कमिटी आम्हाला सूचित करते. एका बाजूला सारा पॅकर्स नानकर ज्यांनी जयनमान कामोठेला परास्त केलं आणि नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये ओम साई तुर्भे संघाने भूमी 11 मांडा संघाला पराभूत केलं. तर दीपक पाटील सर तुर्तास रजा घेत आहेत. शेवटच्या रजनीमध्ये दीपक पाटील सरांचा आवाज या क्रीडांगणामध्ये आपल्याला दुमदुमताना पाहायला मिळेल. मिल्नेर एम्पायर ट्रॉफी 2026 पहिली रजनी पहिली रात्र अमित शेठ विनायक पाटील यांच्या माध्यमातून आयोजित ही दर्जेदार क्रीडा स्पर्धा. पुन्हा एकदा आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नमित पाटील आणि त्यांच्या समवेत नॉन स्ट्राईकला भूषण पाटील. अक्षय थेटे गेल्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार ज्याने पटकावला होता सारा पॅकर्स नांदकरच्या असा अक्षय थेटे. स्ट्रायकर बॉलर. 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाज. पहिला बॉल
नमित पाटील ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू फुल टॉस, फक्त फ्लिक केले, मनगडाचा वापर केलाय. बॉल आपण पाहतोय अगदी सीमारेषा पार करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या चौकारासाठी चाललाय. फुलटॉस बॉल होता, आपण पाहिलं. फक्त ते मिनी फ्लिक आपण म्हणू शकतो. मिडलिंग केलं बॉलला आणि पाठवलं ते सीमा पार. 4 धावेने सुरुवात, आक्रमक सुरुवात. नमित पाटील मगाशी आपण चर्चा केली याच गोष्टीसाठी ओळखला जातो, जाणला जातो आणि ती त्याची खरं तर नॅचरल बॅटिंग एबिलिटी आहे. यावेळेस समोर डाऊन दी ग्राउंड पाहिलं की लॉंग ऑफ नाहीये, मिड ऑफ लावलाय आणि त्याचा फायदा उचलला तो नमित पाटीलने. सलगचा दुसरा चौकार. बघा आपल्या सीके बॉईज ग्रुपचे खरं तर मेंबर आहेत आदेश पाटील. त्यांचा आपल्या या मंचाच्याच उजव्या बाजूला अगदी रुचकर चायनीजचा स्टॉल आहे. ज्यांना कोणाला आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी या चायनीजच्या स्टॉलला भेट देऊ शकता. 2 बॉलवर 2 खणखणीत चौकार आपण पाहिले. पहिल्या बॉलवर आपण टायमिंगचा खेळ पाहिला, इथे टायमिंग प्लस ताकद दोन्हीचा खेळ पाहिला. इनफिल्ड क्लिअर केली, मिड ऑफला क्लिअर केलं आणि बॉल लॉंग ऑफच्या दिशेने मात्र पाठवलाय. चला चेंडू यायला उशीर होत असेल तर आपण दुसऱ्या चेंडूची पूर्तता पंचांकडे केलेली आहे. आपण वेळ थोडासा आपला वाचूया. चला मॅच बॉल येतोय, मॅच बॉल आलाय. थँक्यू व्हेरी मच. 2 बॉलवर 2 चौकार, जबरदस्त सुरुवात सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नमित पाटीलने केली आहे. वाडिश लॉंग ऑफ डीप स्क्वेअर लेग एक आला आणि एक लॉंग ऑफ ला एक आलाय चौकार. पुन्हा फुल टॉस स्ट्रेट बॅटने आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे आणि डॉट बॉल. चांगलं कमबॅक अक्षय तेंडेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एक स्ट्रायकर बॉलर आहे. आपण पाहिलं तर सारा पॅकर्स नानकर जातो अक्षय आणि त्याचा प्रत्येक गेल्या सामन्यामध्ये आपण पाहिला जिथे त्याने सामनावीराचा पुरस्कार पटकावला. त्यामुळे आता तुर्भे संघाची फलंदाजी आणि नानकर संघाची गोलंदाजी असं बॅटल पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतंय. कमी गतीचा बॉल, पंच केलं या बॉलला, पाहिलं गती ओळखली, टप्पा ओळखला आणि कार्यक्रम केला या बॉलचा. तिसरा चौकार पहिल्याच ओव्हरमधला नमित पाटीलच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. फिंगर्स रोल केले होते, टप्पा पडल्यानंतर अगदी गती कमी झाली, थोडासा राईज झाला चेंडू आणि त्याला मात्र पंच केलं ते नमित पाटीलने एक्स्ट्रा कव्हरला. चौफेर फटकेबाजी, अगदी 360 फलंदाजी सध्या साकारत असताना पहिला आला तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, दुसरा लॉंग ऑफला आणि तिसरा आला तो एक्स्ट्रा कव्हरला. 2 खेळाडू सीमारेषेलगत, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, मिड ऑन, मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट शॉट, थर्ड मॅन, फ्लाय स्लिप, लेग स्लिप. आकुट टप्प्याचा चेंडू, थोडासा ब्लाइंडर पद्धतीने हा फटका खेचला होता, मात्र टॉप एज लागली. आउटफील्ड फास्ट, बॉल नाही थांबणार, फरार झालाय तो फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चौथा चौकार आहे. कुठेही चेंडू टाका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाणार. बघा टायमिंग नव्हता, तारतम्य नव्हते या फटक्यात, मात्र बॅट इतक्या वेगाने फिरवली की टॉप एज लागल्यानंतर देखील बॉल सीमारेषा सहज गाठतोय. 16 धावा धावफलकावर होत आहेत. 16 रन्स ऑन बोर्ड. नमित पाटील त्याची भूमिका अगदी पार पाडतोय, अगदी चोखपणे. एका बाजूने अटॅक त्याला करायचा आहे, रिस्क घ्यायची आहे, तो रिस्क तो घेतोय. कारण दुसऱ्या बाजूला शांत संयमी भूषण पाटील त्याच्या समवेत आहे. त्यामुळे त्याला माहिती आहे आता मला रिस्क घ्यायची आहे, मला अटॅक करायचा आणि तो अटॅक तो करतोय. 16 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस वेगवान बॉल होता, सेन्सिबल पद्धतीने सिंगल काढली. रणनीती चांगली आहे की नमित पाटील जास्तीत जास्त सुरुवातीला स्ट्राईक घेईल, तो रिस्क घेईल आणि मात्र धावा बनवण्यामध्ये कोणती कसर सोडणार नाही. आणि जशी संधी मिळेल भूषण पाटील मात्र पुन्हा एकदा त्याच्या फलंदाजीचा जलवा दाखवण्यासाठी जोईल. 17 धावा धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 चौकार आले, एक डॉट आला, एक सिंगल आली पहिल्या ओव्हरमध्ये अक्षय तेटेच्या आणि चांगली सुरुवात आपण पाहतोय. 17 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. अशीच धावगती पुढे झाली तर 65-70 धावा सहजरित्या प्राप्त केल्या जातील. बघा पंचांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत. 3 षटकं जर 15 मिनिटात संपली नाही तर पंच कोणत्याही क्षणी एक खेळाडू आतमध्ये घेऊ शकतात, याची नोंद घ्या. दोन्ही संघांसाठी सूचना आहे. आयोजन कमिटीने सर्व अधिकार हे पंचांना दिलेले आहेत. त्यांच्याकडे टायमर सेट आहे. म्हणजे 15 मिनिटात 3 षटकं आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकं ही संपलीच गेली पाहिजे. बिलियनेअर एम्पायर ट्रॉफी या स्पर्धेमध्ये नियमावली अगदी काटेकोर आहे.
त्याची अंमलबजावणी आपण पहिल्या रात्रीमध्ये आजच्या पहिल्या सामन्यापासून करतोय. बघा आरसीसी पेड संघ देखील अगदी वेळेच्या अगोदर दाखल झालेला आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करूया. बिनबाद 17 धावा, खूप चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला ओम साई तुर्भे संघ साकारत असताना. साहिल जाधव सेकंड ओव्हर मध्ये. अमित पाटील पहिलं षटक पूर्ण त्याने खेळून काढलं. 17 धावा त्याने. कुठल्या भूषण पाटील अजूनही स्ट्राईक पासून थोडेसे दूरच आहेत, वंचितच आहेत. पॉवर प्ले संपल्यानंतर अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आपण पाहतोय मिड ऑफ एक तैनात करण्यात. स्ट्रेट मध्ये एक लॉंग ऑन, डीप मिड विकेट्स, एक स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला एक खेळाडू तैनात. फ्लाय स्लिप आणि लेग स्लिप आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग किंवा अगदी फाईन लेग कडे एक खेळाडू तैनात आहे. पहिला बॉल अगदी फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर डाऊन दी बॉल आणि वेल जज कॅच आपल्याला इथे पाहायला मिळतोय आशिषच्या माध्यमातून टिपण्यात येत असताना. नमित पाटील याही मॅच मध्ये आपण पाहतोय सुरुवात चांगली करून दिली आहे, मात्र मोठ्या खेळीमध्ये त्याचं परावर्तन, त्याचं कन्व्हर्जन त्याला करता आलं नाहीये. ती खेळी कन्व्हर्ट करता आली नाहीये. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली जाते साहिल जाधवच्या माध्यमातून. 17 धावा धावफलकावर, एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळतोय ओमसाई तुर्भे संघ. चला वेळेकडे आपण थोडं लक्ष केंद्रित करूया. दोन्ही संघातील खेळाडूंसाठी सूचना आपण करतोय. 17 for 1. हेमंत पाटील आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर. अमित पाटील 17 धावा आपण पाहिलं त्याने कुठल्या 7 बॉलचा त्याने सामना केला. हेमंत पाटील गेल्याही सामन्यामध्ये आपण पाहतोय काही प्रमाणामध्ये धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. मोठ्या खेळीची त्याच्याकडनं अपेक्षा असणार आहे. भूषण पाटील इथून पुढे काय रणनीती घेऊन उतरला, कारण आता 4 ओव्हरचा सामना आहे, मगाशी 5 षटकांचा सामना होता. रणनीती वेगळी, प्रतिस्पर्धी वेगळा आणि एक विजय तुम्ही मिळवलाय, त्यामुळे आत्मविश्वास नक्कीच वाढलाय. आणि इथे जर जिंकाल तर मात्र नक्कीच एक पाऊल पुढे तुमचं राहील या स्पर्धेमध्ये आणि पुढे आरसीसी पेटचं आव्हान तुम्हाला मिळेल. हेमंत पाटील. साहिल जाधवला मिळालं यश, जिथे आपण पहिला आशिषने चांगला झेल टिपलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, मिडल नाही करता आलाय बॉल. आणि मॉडर्न डे टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की तुमच्याकडे व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. वैविध्यतेने नटलेली गोलंदाजी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच फलंदाजांवर वर्चस्व प्रस्थापित करू शकता. आणि ती गोलंदाजी साहिल जाधव आपण पाहतोय सध्या साकारतोय. यावेळेस बघा इनसाइड आउट फटका खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. कोणती संधी नाहीये क्षेत्ररक्षकाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावा मिळतात हेमंतला देखील. जसाच चौकार आला तुर्भे संघाचा डगआउट थोडस हर्षोल्लासित झालं, आनंदाचं वातावरण झालं. बॉडी स्ट्रेच थोडी केली असती तर कदाचित चेंडू अडवता आला असता. खेळाडूने थोडस उशिरा स्टार्ट केले. 21 धावा धावफलकावर होता. 21 लॉस ऑफ 1 विकेट. साहिल जाधव 3 चेंडू 4 धावा 1 विकेट. आतापर्यंत त्याचं बॉलिंग स्टॅटिस्टिक्स. मगाशी देखील तुर्भे संघ सुरुवातीला चांगली स्टार्ट, त्यानंतर थोडीशी पिछाट आणि पुन्हा चांगला शेवट त्यांनी केला होता. रायझिंग डिलिव्हरी आपण पाहतोय. हलकशी उसळी घेत असताना बॉल पाहायला मिळतोय आणि थोडासा कोण देखील बदलतोय, अँगल देखील बदलतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळवलं बॉलला साहिल जाधव. डावकरी आताचा आपण पाहतोय गोलंदाज ऊर्ध विकेट मारा करतोय आणि अगदी 5 ते 6 पावलांचं हलकंसं रणप आहे त्याचं. चेंडूला टर्न करण्याची प्रचंड क्षमता त्याच्याकडे आणि ती क्षमता आपण आत्ताच पाहिली. चेंडू डॉट आला. उलटाच बॉल, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, मात्र खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आशिष मात्र चेंडू थोडा दूर ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतो. एक सिंगल मिळते फक्त. धावफलक 22-22 आणि आता इनिंगचा 12वा चेंडू आहे आणि पहिल्यांदा भूषण पाटील स्ट्राईकवर आलेत. 22 for 1. 11 चेंडू आतापर्यंत या अगोदर हेमंत नमितने खेळले. 22 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरमधील शिल्लक. चांगला चेंडू पाहिला ऑफ स्टंपवर अगोदर शफल झाले, फॉलो केलं. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बॉल विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट चेंडू येतोय. 2 षटकं संपली. धावफलकावर धावा आहेत त्या 22 धावा. 22. चांगला चेंडू. बघूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं, थोडासा आतमध्ये येणारा चेंडू होता. फक्त 5च धावा साहिलने खर्च केल्या. कमालीचं षटक हाताळलं. ओनली 5 रन्स कन्सिडर्ड.
आणि 1 विकेट देखील खात्यामध्ये. तुम्ही सध्या ओम साई तुर्भे संघाचं डगआउट सध्या पाहताय. सध्या नमित तिकडे आहे, रोनित तिकडे आहेत, राकेश आहेत. आणि सध्या थोडस आपण पाहतोय शांत असं वातावरण डगआउट मध्ये तुर्भे संघाच्या आहे. चला सामन्याला गती द्या. बघा पंच सूचित करतात, अन्यथा पंच आपल्याला दंडित करतील याची नोंद घ्या. त्यांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत. शुभम जाधव थर्ड ओव्हरमध्ये 22 for 1. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या अक्षयच्या. त्यानंतर साहिलने फक्त 5 दिल्या, विकेट प्राप्त केली पहिल्याच बॉलवर. आता क्रीडांगणामध्ये थोडासा गारवा जाणवायला लागलाय. मध्यरात्रीचे अगदी 1 वाजतायत. हलकासा गारवा. गेल्या काही महिन्यापूर्वी आपण इथे मोरावेची अजून एक आपण रजनी क्रिकेट स्पर्धा पाहिली मयूर म्हात्रे यांची, तेव्हा देखील प्रचंड थंडी होती, गारवा होता. त्या प्रमाणात थोडा कमी आहे. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 22 ला 1. पहिला बॉल मिस टाइम झाला. स्ट्रोक थोडा दूर राहतील कीपर आणि पॉइंटचे फिल्डर. एक धाव मिळते हेमंतला. धावफलक 23-23. आता भूषण पाटील अजूनही भूषण पाटील यांचं खातं उघडण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. मात्र कोणत्या क्षणी त्यांचा ते रिदम बदलू शकतात, गिअर शिफ्ट करू शकतात. कारण सातत्याने आपण मगाशी चर्चा केली, प्रचंड दांडगा अनुभव, ग्रामीण व्यावसायिक अनेक फॉर्मॅटमध्ये हा खेळाडू खेळतोय. त्यामुळे जरी समोर शुभम जाधव असेल, सारा पॅकर्स नानकरचं आव्हान असेल, तरी देखील इथे मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकतात. फील्ड प्लेसमेंटमध्ये हलकासा बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, फ्लाय स्लिप, लेग स्लिप, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात. कारण डावकरताचे फलंदाज आहेत भूषण पाटील. डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑन, लॉंग ऑफ हलकासा ऑर्थोडॉक्स वायडिश. पहिला बॉल पायात टाकला, हेलिकॉप्टर स्ट्रोक. आणि याही मॅच मध्ये भूषण पाटील शून्यावर बाद झाले. गेल्याही सामन्यामध्ये शून्यावरच बाद झाले. याही सामन्यामध्ये थोडेसे निराश. शॉट सिलेक्शन चांगलं होतं, कारण चेंडू ज्या पद्धतीने पायात टाकला होता, फटका चांगला निवडला, अंतर नाही पार करता आलं. ताकद थोडी कमी पडली. बाउंड्री लाईनच्या भरपूर पुढे चेंडू पकडला गेला, त्याच्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होत नाही आपण नक्की पाहतोय. थोडेसे ग्राउंड शॉट आता आपलं खेळणं गरजेचं आहे. मध्यरात्री होते. 2 गडी बाद झाले. ओम साई तुर्भे, नमित पाटील, आता भूषण पाटील. धावफलक स्थिर 23 ला 2. आणि आता रोनित पाटील बघूया आता या मॅच मध्ये काय कामगिरी करतील. हेमंत पाटील 5 बॉल 6 वर खेळतात आणि आता रोनित पाटील यांची साथ देण्यासाठी दाखल. अजूनही इनिंगचा विचार केला आपण सचिनजी तर 10 बॉल शिल्लक आहेत. नमित पाटील यांचे खरं तर मोठे बंधू आहेत रोनित पाटील. नमित पाटील खरं तर छोटे बंधू. त्यांनी सुरुवात खूप चांगली करून दिली, त्यामुळे आता रोनित पाटील बघूया या मिडल ऑर्डर मध्ये प्रभावित करणारी कामगिरी करतील का. गेल्या सामन्यामध्ये थोडीशी चुरूक दाखवली, मात्र स्वस्तामध्ये बाद झाले. इथे आता संधी आहे, प्लॅटफॉर्म सज्ज आहे, मंच इथे सज्ज झालेला आहे. 23 ला 2, 23 for 2. शुभम जाधव 2 चेंडू हाताळलेत, 1 धाव दिली, 1 विकेट प्राप्त केला. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॉलला टोलवलंय नक्कीच गॅप मध्ये. कव्हरचा फिल्डर येतोय अगदी पॉइंटच्या दिशेने आणि 2 धावा अतिशय चपळाईने पूर्ण केल्यात. चांगली रन बिटवीन द विकेट. एक धाव महत्वाची. गेल्याही सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 50+ धावा उभारल्या गेल्या तुर्भे संघाकडून आणि 10 धावांचा बचावही केला 5 ओव्हरमध्ये. म्हणजे 4 ओव्हरमध्ये 40च्या पुढे आणि 45-50 गेलं तर अगदी अतिउत्तम होईल. त्यासाठी प्रयत्न आहे. सध्या 25 आहेत आणि आता शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत. शुभम जाधव 3 बॉल 3 धावा 1 विकेट. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला तर 40 इथे पाहायला मिळतो. याच सरासरीने जर धावा पुढे गेल्या तर. खोला टाकलेला चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय. हळुवार पद्धतीने बॉल चाललाय. दुसरीचा प्रयत्न तिथे मिसफील्ड झाली. कम्युनिकेशन चांगलं, कसं तिथे फिल्डिंगचा स्टँडर्ड ढासळला गेला, त्याचा फायदा उचलला. 2 चेंडूवर आपण पाहिलं तर 2-2 धावा. धावफलक 27-27. शांत क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूने विकेट गेल्यात, सिंगल डबल मध्ये डील करतायत. बरेच चेंडू झाले, चौकार पाहायला मिळाला नाहीये. पण नमित असतो तेव्हा तेव्हा तुम्हाला असे नेत्रदीपक फटके, चौकार, षटकार पाहायला मिळतात. तो बाद झाला त्यानंतर थोडंसं शांत क्रिकेट मैदानाच्या आत सुरू आहे. वेगवान बॉल पुन्हा एकदा बीट केलं यावेळेस. मात्र चांगला चेंडू हाताळला. ते
ओव्हर पिच पद्धतीचा बॉल होता, मात्र थोडासा शरीरापासून दूर होता. टप्पा थोडासा अवे फ्रॉम द बॉडी होता. अगदी वाईड लाईनच्या आतमधून बॉल कीपरचा वेध घेतोय. डॉट चेंडू येतोय. इट्स नो बॉल कॉल. पंचांनी सांगितले हा नो बॉल आहे. प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचं मात्र इथे मार्गदर्शन केलं जाते. नो बॉल होता, कनेक्ट करायला हवा होता. आणि आता फ्री हिटचा चेंडू. ओ फ्री हिटचा चेंडू मोमेंटम प्राप्त करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज रोनित पाटील कॉन्फिडन्स वाढवेल त्याचा हा फटका. पाहूया ऍक्शन रिप्ले 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. ओ खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तो गोलंदाजाने हाताळला. स्टँड अँड डिलिव्हर डाऊन द ग्राउंड समोर अगदी डगआउटच्या वरतून बॉल फेकून दिलं. 34 धावा धावफलकावर होत आहेत. आता शेवटचे 6 बॉल 10 ते 12 धावा इथे येणं गरजेचं आहे. 40-45 धावा 4 षटकामध्ये चांगला स्कोर असू शकतो या क्रीडांगणामध्ये. चला पाण्याची मागणी होते का पंचा? नाही. चेंडू चेंडू चला मॅच बॉल येतोय. 34 धावा 2 विकेट्स. रोनित पाटील 5 बॉल 10, हेमंत पाटील 5 बॉल 6. चला नानकर संघ मॅचला स्पीडअप करायचे आपल्याला. भरपूर वेळ आपण खर्च करू नये. यानंतर अजून एक सामना आज एकच संघ पुढे जाईल. 6 बक्षीस आहेत या एकंदरीत स्पर्धेमध्ये. सांघिक पारितोषिक आपण पाहतोय अगदी 1,50,000 आणि 25 हजाराची तब्बल 4 पारितोषिक. मालिकावीरसाठी पाईक आणि ABC आणि DEF प्रत्येक या 3-3 गटातनं एक बेस्ट बॅट्समन, बॉलर आणि फिल्डर. 34 धावा धावफलकावर आहे. 34. खेळाडू इतके मॅच मध्ये फोकस असतात की बऱ्याच वेळेला समालोचक 2-2 वेळा स्कोर सांगतो, पण त्यांचं लक्ष नसतं कारण त्यांची ती एकाग्रता असते मॅच मध्ये. संकेत दळवी पहिला बॉल बेट केलाय. स्विंग अँड मिस. थोडासा शरीरापासून दूर. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळतोय बॉल. हेमंत स्ट्राईक वर आला. तर रोहितने जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. हेमंतने चान्स घ्यायला हवा आणि जर बॅट लागत असेल तर सिंगल काढून स्ट्राईक रोटेशनचं काम करायला हवं. कदाचित ही रणनीती मैदानाच्या मध्ये रोहित आणि हेमंत मध्ये झाली असावी. 34 ला 2. फ्रीडच्या बॉलवर आपण तो षटकार पाहिला. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार, दूर राहिले. दुसरीचाही प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण. 36 धावा धावफलकावर होतात. 36 रन्स. ओमसाई तुर्बे विपक्ष सारा पॅकर्स नांदकर अशी सध्या मैदानाच्या लढत सुरू आहे. दोन्ही संघ एक सामना जिंकलेत. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत सध्या आपण पाहतोय. 4 चेंडू शिल्लक आहे. 4 मध्ये 2 जरी मोठे फटके आले तरी 44-45 धावा आणि जास्त आले तर अतिउत्तम होईल. सध्या हेमंत स्ट्राईक वर आहे. ओ स्विच हिट. व्हॉट अ लवली स्ट्रोक. वन्स अगेन दिस विल बी द शॉट ऑफ द नाईट. हेमंत पाटीलचा आपण पाहतोय स्विचचा फटका आणि काय तो टायमिंग पाहायला मिळत आहे. पॉइंटच्या दिशेने स्विच हिट वर षटकार क्वचितच पाहायला मिळतं. ओ हो हो हो. सुपर्ब सुपर्ब शॉट. सुपर्ब टायमिंग अँड सुपर्ब एक्झिक्युशन ऑफ द शॉट. 42 धावा धावफलकावर होत आहेत आणि आता 3 बॉल अजूनही शिल्लक आहे. आता 50 देखील जवळ वाटायला लागलाय ओमसाई तुर्बे संघाला. फायटिंग टोटल होऊ शकते, मात्र संकेत दळवी करावं लागेल त्याला पुनरागमन आपल्या सारा पॅकर्स नानकर या टीम साठी. 3 मध्ये पहिले 8 आल्यात. 42 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि नाही करणार कोणती चुकी. अक्षय तेठे टिट फॉर टॅट असं उत्तर दिलंय गोलंदाज आपण पाहतोय संकेतने. अक्षयने त्याला चांगली साथ दिली आणि मात्र हेमंतची इथे खेळी समाप्त. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. शफल झाले. थोडासा खाली राहिला होता चेंडू. टप्पा पडल्यानंतर अंतरही पार करता आला आणि अक्षय तेठे त्या ठिकाणी होते. वन ऑफ द सेफ हँड्स.
42, loss of 3. Last 2 deliveries are left. उमेश कांबळे नवीन फलंदाज. तो सध्या स्ट्राईक वर असेल. रोनित पाटील आता स्ट्राईक पासून थोडा वंचित राहू शकतो. 5 बॉल 10 वर तो खेळतोय. 50 तरी पाहिजे. 2 मध्ये 6-8 धावा तरी आल्या. चांगला स्कोर होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला सारा पॅकर्स नानकर चांगली फलंदाजीची भिस्त त्यांच्याकडे. इथे पहा टायमिंग चांगलं होतं. थर्ड मॅनला डीप मध्ये कोणताही खेळाडू नव्हता, कोणतेही प्रोटेक्शन नव्हतं. त्याचा फायदा उचलला उमेश कांबळेने. खुलं क्षेत्र निवडलं. ताकदीपेक्षा युक्तीवर त्याने भर दिला. चांगला फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावफलक 46-46. आणि आता शेवटचा एक चेंडू शिल्लक. संकेत दळवी, लास्ट डिलिव्हरी ऑफ द इनिंग. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा इनफिल्ड क्लिअर केलाय. चेंडूची गती हलकीशी कमी झाली आहे आणि बॉल झालाय तो फरार. आपण चर्चा केली की 50 होतील का, आणि झाल्यात 50. 4 षटकांमध्ये 3 गडी गमावत सुरुवात नमित पाटीलने करून दिली. मध्ये थोडासा संघर्षाचा का राहिला तुर्भे संघासाठी. थोडासा बॅकफुटला आला, धावा येत नव्हत्या. त्यानंतर जसा मैदानात रोनित पाटील आला त्याने तो ठोकला तो षटकार. त्यानंतर उमेश कांबळे आला, 2 बॉलवर 2 चौकार त्याने मारले आणि 4 ओव्हरमध्ये धावा लागल्यात 50. आता जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष सारा पॅकर्स नानकर टीम समोर असणारे. जो संघ जिंकेल तो थेट पुढचा सामना आरसीसी पेठ संघासोबत खेळेल. कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया आपण उत्तरार्धासाठी पुन्हा एकदा सागरजी मांडवकर सरांचा आवाज. धन्यवाद युवराज. बिलिनियर एम्पायर ट्रॉफीची स्पर्धा आपण पाहतो. चला मॅच स्पीडअप करा. सूचना आलेत. सिके बॉईज आपण पाहतो या स्पर्धेसाठी सर्व पुरस्कर्त्यांचं योगदान राहिलं. अजूनही युवराज आपण पाहू शकतो का स्टेजच्या उजव्या अंतरावर प्रचंड गर्दी आहे आणि तिथली गर्दी काही हटत नाहीये. पूर्वार्धाचा खेळ संपला आणि टार्गेट सेट केलं. विजयासाठी लक्ष्य असेल 51. सामना पाहायला मिळतोय तुम्हाला सारा पॅकर्स नानकर आणि त्यांच्या विरुद्ध ओम साई तुर्बे. तुर्बेनं आज चांगली गोलंदाजी केली. स्पेशली मी म्हणेन मांडा संघाविरुद्ध सुरुवातीच्या 3 गोलंदाजानं केलेली भरीव कामगिरी. एनआर पॅनल बघा. एनआर पॅनल नीरज रनावत सर असतील सरकलेत. आघाडीची जोडी विशाल अँड आज साक्षी 11 जो संघ खेळणार आहेत आरसीसी पेठ. 2 सामने त्याने जिंकलेत. दीपक बोराडे सर आहेत आज नीरज रनावत सरांच्या पॅनलमध्ये. शशी मेयर सर असतील. गणेश बाविस्कर. युवराज एनआर पॅनल मध्ये जेव्हा नीरज सर आहेत ना त्यांचे टी शर्ट्स हे वेगळे डिझाईन करतात. काही एक्सपर्टना ते काम देतात आणि आज आपण पाहतो एनआर पॅनल अनेक स्पर्धा कव्हर करतो आणि उल्वेन नोडमध्ये सातत्यानं एनआर पॅनल हा पाहिला. बिलिनियर एम्पायर ट्रॉफीची स्पर्धा. अमित विनायक पाटील आमचे मुख्य आयोजक आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेसाठी त्यांचं योगदान राहिलेत. सर्वांचा आपण धन्यवाद देऊया. मॅन ऑफ द सिरीज बाईक आपण पाहतो सारा पॅकर्स. आणि फेब्रुवारी मी म्हणेन स्पेशली एवढ्या नाईट स्पर्धा आहेत आणि इथून सचिन असं म्हणतात का भरपूर यावर्षी सुद्धा स्पर्धा होतील. एप्रिलपर्यंत हा
सीझन चालेल आणि मे मध्ये सुद्धा काही स्पर्धा आहेत आणि त्या घोषणा सुद्धा केल्यात. 24 विवेक आम्हाला सांगतो त्यांचा शेड्यूल जून पर्यंत पॅक आहे. रायगड प्रीमियर लीगची तारीख सुद्धा आज डिक्लेअर झाली. लीगच्या मॅचेस सुद्धा अजूनही सुरू राहतील. आज ग्रामीण बिग बॅश ची तारीख डिक्लेअर झाली. आणखीन मोठ्या मोठ्या स्पर्धा वेटिंगला आहेत आणि या वर्षी सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धा तेवढ्या होतात. आणि प्रामुख्याने आपण अंदाज बांधले तर किती टर्नओव्हर होत असेल. आपण एकंदरीत म्हटलं क्रिकेटच्या या उलाढालीतून आर्थिक उलाढाल, मग स्पोर्ट्स असो, इक्विपमेंट्स असतील, सर्व आमचे व्यावसायिक असतील. चला मॅच कडे वळतो. विनिंग टार्गेट विजयासाठी लक्ष्य 51. पहिलाच चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न. सारा पॅकर्स बॅटिंग करतोय. तुर्बेनं प्रभावित केलं. मागच्या सामन्याचा विचार केला, अभिचं षटक चांगलं राहिलं. त्यानंतर राकेश होता. सुरुवातीच्या 3च्या षटकामध्ये जी कामगिरी झाली तिथे पूर्णपणे भूमी 11 मांडाला थांबवलं. आता या सामन्याचा निकाल काय असेल? 51 करायचे. क्रॉस बॅट आहे, थोडा ब्लाइंड खेळला, बॉडीला बॅलन्स केला, डीप स्क्वेअर लेगला येतोय मॅसिव्ह सिक्स षटकार. 6 धावेनं तो वर्चस्व दाखवला. भिवंडीवरून आम्ही लांबचा प्रवास का करून येतो आणि आता नवी मुंबईतील तुर्बे तेवढा नामांकित संघ. 2 बलवान संघामध्ये होणारी फाईट. काय फटका खेळलाय पाहू शकतो आपण. ज्या पद्धतीनं फलंदाज अंकित दळवी, पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर षटकार आला. अभि नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आक्रमण स्टेड इट. तिथे मात्र चप्पल आहेत. स्फूर्ती पाहिली. नक्कीच आपण पाहतो इंटेलिजंट क्रिकेट चालेल. पाठीराख्यांना देत असताना हा आवाज सुद्धा आला मैदानावर. डावपे झाकलेत. 51. सामना सोडायचा नाही. आज आपण पाहतो क्रिकेटच्या स्पर्धा एवढ्या होतात आणि आज एकंदरीत युवराज आपण पाहिलं मनोज तर टेनिस क्रिकेटली एक इंडस्ट्री बनत चालले. त्यामध्ये आपण पाहिलं समाजाच्या मॅचेस, लीग मॅचेस, बॅटच्या मधोमध तुफानी हल्ला, अगदी तंतोतंत. ओ गुड फिल्डिंग. उमेश कांबलेनं काय छेल टिपला बघा तिथे. प्रचंड ताकदीनं खेळला होता. गुड फिल्डिंग, विश्वास होता त्याला. फटका पाहू शकतो. पॉवरफुल फलंदाज होता अंकेश आणि त्यांनी हा सपाटा दाखवला होता. डीप कडे फिल्डर तैनात होते आणि अगदी चंप मारली. महेंद्र शेठ घरत आपण पाहतो त्यांचा बॅनर तिथे सुद्धा आपण पाहतोय. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांची उपस्थिती सुद्धा या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पिंट्या शेठ, सचिन शेठ घरत असतील, त्यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. बिलिनियर एम्पायर ट्रॉफी 0-6 सिंगल विकेट आणि आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा 7. 24 लाईव्ह इव्हेंटचे आज आमचे कॅमेरामन, मेन कॅमेरामन अमोल पाटील आहेत, ग्राउंडला कव्हर करतात. मिस्टर बाम निलेश पाटील आहेत, त्यांचं आपण कौतुक करूया. स्ट्राईक करताना मिसफील्ड झाली. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सुसाट वेगानं हा आलाय चौकार. षटकारानंतर कोणी का होईना अंपायर सिग्नल 4 रन्स सुरू आहे. धमाका सुरू आहे. थांबायचं नाव घेत नाही. यातून विजय होणारा संघ पेठ संघाविरुद्ध खेळेल. आज आरसीसी पेठनं 2 सामने जिंकले. ते अभ्यास करतात समोरच्या संघाचं. तेवढ्या ताकदीचे संघ आहेत. पहिला चेंडू डॉट, षटकार, सिंगल, विकेट मिळाली. 5वा चेंडू चौकार, धावा 11, बरोबरी साधली. बॅटिंग करताना सारा पॅकर्स नानकर पुन्हा एकदा सज्ज होईल. अक्षय स्वीप खेळला, बॉडीला बॅलन्स आहे. डीप कडे चेंडू पाठलाग होईल. लॉंग स्टॉप कडे नो चान्स. लॉंग स्टॉपच्या मधून हा चेंडू गेलाय आणि मिळतील 4 धावा. सुरुवातीला काम तमाम केलं, तो झंझावत पाहिला. फयान वादळ आलं. अक्षय थेटेचे बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. एक षटकार होता अंकितचा आणि टार्गेट 51 धावा आल्यात.
प्रवीण चौधरी यांचा बॅनर तिथे आपण पाहिला. तिथे अमित पाटील यांचा फोटो सुद्धा होता. आणि आज संपूर्ण ही सर्व आमची पुरस्कर्ते स्पॉन्सर मंडळी. अक्षयने बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. सचिन पाटील आमचे नामांकित सिनियर स्कोरर आहेत. उद्या मे बी प्रणय उद्या जॉईंट होतील. Fires, हा यांचा प्रवास असेल. आज ओपनिंग होते आणि त्याची काही क्षणचित्र. रॉयल मित्र परिवार त्यांनी पाहिलेलं उघड्या डोळ्याने पाहिलेलं स्वप्न. आणि आपण पाहतोय बिलिनियर एम्पायर ट्रॉफी. आणि आज संपूर्ण उद्योजक लॉबी, अनेक VIP गेस्ट तिथे पाहिले. आणि आपण पाहिले असेल RMC प्लांट. मराठी माणूस पुढे गेला पाहिजे आणि व्यावसायिक उद्योजक झाला पाहिजे. प्रत्येक मराठी माणूस व्यवसाय क्षेत्रामध्ये बिलिनियर्स व्हायला पाहिजे. प्रत्येकाचं ते स्वप्न असतं. आणि आज ही युवा मंडळी, अनेक राजकीय क्षेत्राच्या उपस्थिती आपण तिथे पाहिली. आणि त्याची काही ही क्षणचित्रे आपण स्क्रीनवर पाहतोय. आणि अमित पाटील यांचा तो संपूर्ण क्लोज मित्र परिवार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10-15 अक्षय. आणि नक्कीच काही शेअर्स सुद्धा आहेत त्यांचे. लक्ष उद्या मॅच कडे. मग अशी अमित पाटील आम्हाला सांगितलं की नवी मुंबई कोऑपरेटिव्ह बँक सुद्धा आपणच हँडल करता. दबाव परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न, मॅच मध्ये दबाव परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. सामना कोणी जिंकेल आपण पाहूया. क्रिकेटमध्ये हार आणि जीत ठरलेली असते. अक्षय देते तिथे 2 चेंडूचा सामना केला. 8-15 धावा, विकेट मिळाले. राकेशला जरूर पाहतो आपण. क्रॉस बॅट टप्पा पडला, उचली मिळाली. जरूर आपण पाहतो. एकूण धावा दाफलकावर बॅटिंग करत असताना अक्षय. आणि एका बाजूला अंकित दळवी. टोटल रन्स 15 आहेत. बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा सज्ज राकेश. मागच्या मॅच मध्ये राकेशनं कमालीची गोलंदाजी हाताळली. बहारदार गोलंदाजीनं त्यांनी नियंत्रण ठेवलं आणि फलंदाजांना थांबवलं. स्पेशली बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये अजूनही उत्कंठ आहे. मध्यरात्रीनंतर सुद्धा प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेतोय. रिव्हर्स अटेम्प्ट. ओ हो, काय फटका खेळलाय. रिप्ले बघा, किती देखणा फटका होता. ताणून खेळला सुद्धा म्हणूया. आणि तो आपण पाहतो बघा रिप्ले. डाव्या हाताचा फलंदाज उजव्या हातानं कंट्रोल, टेक्निक, कंप्लीट टेक्निक. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक सीमारेषी लगत. पुन्हा रिप्ले पाहतोय. असे कमी फटके पाहायला मिळतात. आडवा तिडवा फटका. त्यानंतर आपण पाहतोय अनेक विस्फोटक रूप फलंदाज धारण करत असतात. 21 धावा. कमबॅक करण्याची तयारी. यष्ट्यांच्या मागे उभा आहे भूषण पाटील. त्यांनी तंत्र अवगत केलंय. त्याला माहिती आहे का इथे या सामन्याला आपण खेचून आणू शकतो. जरूर इथे काही इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचेल. 21 धावा, टार्गेट 51. मयूर दळवी बाद झाल्यानंतर मैदानावर ही भागीदारी विजय खेचून आणण्याच्या तयारीमध्ये. आणि खेळाडूंना पोषक खेळपट्टी मैदानावर काय येऊ शकतो दबाव निर्माण करतो बॅटिंग टीम. सारा पॅकर्स, नानकर, भिवंडी आणि नवी मुंबई. आणि असा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. 14 मध्ये 30. यस, इन्फॉर्मेशन पोहोचू, आम्ही जरूर पोहोचू. राकेश अंकित दळवी 7 चेंडू मध्ये वैयक्तिक 13. बॅटिंग करत असताना अप्रतिम जो नेत्रदीपक फटका त्याने खेळलाय. पुढचा चेंडू राकेशनं 3 चेंडू डॉट फेकलेत. पुन्हा आक्रमण. ओ गुड फिल्डिंग. जाळं रचले तिथे. क्विकली फिल्डिंग तिथे झाले. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय. बघा तुर्बे संघाला कॅश प्राइज झाले. येस, पोचवा डिटेल्स या इकडे या आपण. तुर्बे नवी मुंबईतील नामांकित संघ आहे. काही प्राइज येतो येस आमच्या स्कोरर कडे त्या रिटर्न मध्ये आम्ही जरूर घोषित करू. एकूण धावा दाफलकावरती टोटल 22. विरू शेठ माजी नगरसेवक, कामोटीची नगरसेवक, यांच्याकडून कॅश प्राइज असेल 5,000 जर सामना जिंकला तुर्बे संघानं. यस, ओके. सारा पॅकर्स नानकर धावा दाफलकावरती 22. 13 मध्ये 29. ओ ब्लाइंड स्ट्रोक, ताणून मारला
आणि या गोलंदाजाचा प्रयत्न हा आपण पाहतोय फेल राहिला. काय फटकेबाजी आहेत बघा, पुन्हा रिप्ले पाहू शकतो. अप्रतिम अप्रतिम बेमिसाल कमाल सुपर सुपर डुपर बघा. काय त्यानंतर विश्वास होता, काय कंट्रोल केले. आणि आता मध्ये क्रिकेटमध्ये ही आहे ना, मॉडर्न फटके आधुनिक फटके सर्वांना आवडतात. अक्षय देठे तिथे 3 मध्ये 14 खेळतोय, 12 मध्ये 23. सामना तो सुद्धा सोडत नाही. मॅचला सिरियसली घेत असताना एक्स्ट्रा ऑर्डिनरी करतोय अक्षय देठे. ऑलराऊंडर आहे. 3 मध्ये 14 वैयक्तिक योगदान त्याचं 10 आपण पाहिलं. अक्षय 4-4-6 तिन्ही चेंडूवर विस्फोटक रूप धारण केलंय. रुद्र अवतार त्यांनी धारण केलंय. सामना त्याला जिंकून द्यायचं विजयाच्या उद्देशानं तो मैदानामध्ये उतरलाय. 12 मध्ये 23. लक्ष उद्या मॅच कडे. 2 षटकं संपली आणि बॅटिंग करताना टीम सारा पॅकर्स नानकर धावा 28-24 लाईव्ह इव्हेंट्स. लक्ष उद्या मॅच कडे. 3 चेंडू मध्ये 14 सारा पॅकर्स नानकर, 12 मध्ये 23 करायचे हेमंत पाटील. खोला चेंडू स्लीप आहे रेडी, सिंगल मिळेल. सामना अजूनही बॅलन्स आहे, दोघांनाही संधी. मास्टर प्लॅन अकल्या भूषण तो सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही. अनेक ऊन पाऊस त्याने पाहिलेत आणि 2 बलाढ्य संघामध्ये होणारी फाईट 29. टार्गेट विजयासाठी 51. 11 मध्ये 22 कान मंत्र दिला जातोय. मात्र दोन्ही फलंदाज सेट झालेत. खेळपट्टीवर त्यांनी चम बसवलाय. विजय मिळून देण्याच्या उद्देशामध्ये अंकित खेळतो आणि त्याला साथ देतोय अक्षय. अक्षय भरपूर आक्रमक झालाय. अनोख्या स्टाईलनं तो मैदानावर त्याची दहशत निर्माण करतोय. हेमंत पाटील नेक्स्ट बॉल. गती कमी केली, ड्राईव्ह केला कार्पेटच्या माध्यमातून वेगानं, सुसाट वेगानं पिकअप स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हरला मिळतील 4 धावा. स्कोर मूव्ज ऑन जलद गतीनं. धावसंख्या धावफलकावरती टोटल पाहतोय 33-33. लक्ष उद्या मॅच कडे. पुन्हा एकदा सामना गरम आहे. हालचालीचा वेग वाढलाय. दोन्ही संघ तेवढ्याच कसोशीनं प्रयत्न होतात. गोलंदाज जखडून ठेवण्याचं काम जो करत होता ते सर्व प्रयत्न उधलवून लावले. 10 मध्ये 18. सामना 1 फटक्यानं सोपा होईल. आता क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय येऊ शकतो. सामन्याची पार्श्वभूमी पाहूया. भूषण अजूनही सामना सोडण्यास तयार नाही. त्यांनी सिरियसली घेतलंय. खेळाडू त्यांना योगदान देताना गोलंदाजांना तो मोटिवेट करतो. जरी मिस्टेक झाली त्यानंतर कव्हर करण्याचं धैर्य देतो. आणि तीच गोलंदाजी पुन्हा एकदा हेमंत. 5 धावा त्याने आतापर्यंत दिल्या. चौकारानंतर डॉट बॉल फेकण्याची क्षमता सुद्धा त्याच्याकडे. ऑफ स्टंपला चेंडू ठेवलाय बघा. तिकडे 2 फिल्डर दूरवर ठेवलेत. ही वेगळी रणनीती असते आणि या स्ट्रॅटेजीला क्रिकेटमध्ये या क्वालिटी वर्डला खूप महत्त्व दिलं जातं. रणनीती आखायची, चक्रव्यूह रचायचा, व्यूह नीती आखायची आणि आता तो चक्रव्यूह फोडणार का. 8 मध्ये 17. बॅटिंग करताना सारा पॅकर्स नानकर, ओमसाई तुर्बे. आज ग्रुप ए च्या लढती आपण सर्वांनी पाहिल्या. लख प्रकाश आपण पाहतो या मैदानावर. सामना अजूनही बॅलन्स आहे. सारा पॅकर्स नानकर, ओमसाई तुर्बे. 6 मध्ये 19 खेळतो अक्षय. 8 बॉल 17. हो सावध पवित्रा संयमता दाखवली. सावधानता या चेंडूवर निघाले होते. मिसफील्ड सुद्धा सामन्यामध्ये काय काय करू शकते. आगेकूच करत असताना तणाव वाढले, टेन्शन, थोडी चिडचिड होईल. कारण जेव्हा अशी फिल्डिंग होते बॅड फिल्डिंग तेव्हा काहीतरी वेगळं होत असतं. मात्र इकडे दूर निश्चय केलाय, पक्का निर्धार केलाय सारा पॅकर्सनं. सामना त्यांना जिंकून द्यायचा. अक्षय सेट झाला, अनिकेत दळवी सेट झाला. एकमेकांची पाठीराखण करतो मॅच जिंकण्याच्या उद्देशानं. 7 मध्ये 15. टार्गेट 51. 36 धावा झाल्या धावफलकावर. गोलंदाज सज्ज होईल हेमंत पाटील. नेक्स्ट बॉल. ऑफ स्टंपला ड्राईव्ह करताना फटका. ऑफ ड्राईव्ह डीप कडे फिल्डर आहेत. आता धोका होता, तो मात्र टळला. टेन्शन पुन्हा एकदा वाढेल. जेव्हा चौकार षटकार येतील ना तेव्हा टेन्शन येईल. मात्र अजूनही मॅच मध्ये इंटरेस्ट आहे. मैदानावर अजूनही उत्कंठा तुम्हाला पाहायला मिळते. येणारे विनिंग कॅल्क्युलेशन 6 मध्ये 13. 6 चेंडू 13 धावा. धावा 38. टार्गेट 51. वातावरण गरम झाले. वातावरण मी म्हणेन तापले.
मनोज आम्हाला सांगते समोर जो ब्रिज आहे ना तो डायरेक्ट एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी आहे आणि उल्वेचं हे होणारं डेव्हलपमेंट अटल सेतू टू डायरेक्ट नवी मुंबई एअरपोर्ट नक्कीच पाण्याच्या मध्यभागी काही अंतरावर जागरूक देवस्थान सुद्धा आहे. मुरुबा गणपती नवसाला तो पावतो हाकेला तो धावतो आणि दर संकष्टीला विनामूल्य होडी असते तिथे आणि मोरावे ग्रामस्थ अनेक भाविक भक्तगण जात असतात आणि त्या विघ्नहर्त्या विधात्याचं मोरावे गावाला आशीर्वाद आहे. चला स्पीडअप करा. पाणी इमर्जन्सी इमर्जन्सी पाहिजे असेल तर जरूर सांगा. ऑफिशियल्स आम्हाला सांगतील. ओके तर पाहतो आपण नवसाला पावणारा गणपती काही अंतरावर आहेत. जरूर योग आला तर आम्ही तिथे नक्कीच येऊ. 6 चेंडू आणि 13 धावेची गरज. सारा पॅक स्नान कर. मॅच बनेल का? कोण कुणाला पराभूत करणार? पहिला चेंडू आणि गुड फिल्डिंग. बॅक स्लिप पकडला झेल. राकेशनं झेल टिपल्या. बाद झाला अंकित. आता 5 मध्ये 13. गोलंदाज भूषण आहे. प्रचंड अनुभव त्याला आहे. त्याला माहिती आहे स्टॉक बॉल यूज करावे लागतील. व्हरायटी दाखवावी लागेल. प्रत्येक चेंडू काहीतरी वेगळ्या उद्देशाने टाकावा लागेल. विकेट तर घेणं हे महत्वाचं काम आहे. बाद झाला फलंदाज आपण या वेळेला पाहिलं. गोलंदाजांना तो नडत होता. राकेशने झेल टिपला. अक्षय थेट इम्पॉर्टंट बिग विकेट गोल्डन विकेट. 5 मध्ये 13. 5,000चं प्राइज आहे कॅश प्राइज. तुर्बे संघाने आज सामना जिंकला तर स्पर्धेतील हा दिवस आपण पाहतो. आज पहिली रात्र 1:28 मे बी 2 नंतर 2 पर्यंत स्पर्धा आपण कव्हर करू असं आमचं टार्गेट होतं का 1 पर्यंत संपेल. मात्र जेव्हा अटीतटीच्या लढती होतात ना तेव्हा वेळ वाढत जातो. गणेश भाविस्कर सर सुद्धा आहेत आज येणार पॅनल मध्ये आपण पाहतो. चला लक्ष वेधूया. 5 चेंडू 13 धावेची गरज. भूषण पाटील सज्ज झालाय. समोर मात्र नव्या दमाचा फलंदाज आलाय. संकेतला आपण पाहतो. संकेत दळवी ड्राईव्ह करतो डीप कडे. सिंगल. भूषण सामना सोडणारा तो नाहीये. शेवटपर्यंत त्याला लढायला आवडतं. किलिंग इन्स्टंट ज्याला म्हणतात. लढाऊ वृत्ती त्याच्याकडे. शस्त्र कधी टाकायची नसतात असा आपला इतिहास आहे आणि टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आपण अशा अनेक लढती पाहिल्यात. लक्ष विद्या मॅच कडे. एकूण 4 चेंडू मध्ये 12. बॅटिंग करताना सारा पॅकर्स नानकर. साहजिकच सर्वांच्या नजरा पुन्हा मॅच कडे. भूषण तिथे चर्चा करतोय काय करायचं पुढे, काय उपाययोजना असेल. युक्ती लढवली जाते. पाहायचे युक्ती श्रेष्ठ का शक्ती. फलंदाजांना शक्तीनं सामना जिंकवावा लागेल मात्र इकडे युक्ती दाखवावी लागेल. भूषण पाटीलला अस्तित्वाची लढाई करू या मरोची लढाई मैदानावर धाडस दाखवते आणि आपण पाहतोय धाडसाशिवाय काही शक्य नाही. कोण कुणावर भारी. 4 मध्ये 12. दबाव आहे. सी द प्रेशर. दबाव आहे नक्कीच दबाव. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना रंगते. सारा पॅकर्स पाहायचं काय निकाल असेल. संकेत दळवी अंकित दळवी सुद्धा 11 मध्ये 19 अंकित खेळलाय. तो सिस्टमॅटिक बॅटिंग त्यांनी दाखवली. 4 मध्ये 12. ओ मागे ठेवला गुडले स्पॉट. थोडा वेग कमी केला. कंट्रोल करताना बघा हे दारिष्ट दाखवलं. भूषणनं धाडस त्याने केलं. सांगितलं बॉल फक्त पकड बाकी काहीच नको करू. धाकधूक वाढते मनामध्ये. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांमध्ये धाकधूक वाढले. 3 मध्ये 12. 1 षटकार आला. कमबॅक करेल सारा पॅकर्स नानकर. आरसीसी पेट सुद्धा वाट पाहत असेल कुणा विरुद्ध खेळायचं. 3 मध्ये 12 आणि आलाय टोले जंग षटकार. अगदी एंड मोमेंटला डोक्यावर हात ठेवला भूषणनं. त्याला माहिती माझी लाईन चुकीची होती मात्र अजूनही सामना सोडत नाही. टॉस चेंडू असे चेंडू बलवान फलंदाज ठेवत नाही. षटकार आले. कॅमेरामन तिथे आमचे होते मिस्टर बाम. त्यांचं निक नेम आहे एंटरटेनमेंट. 2 चेंडू 6 धावेची गरज. भूषण आहे तिथे रेडी. 13 मध्ये 25. एकाकी कडवी झुंज देतो. चला रिदम तोडू नका.
काही इमर्जन्सी असेल तर ऑफिशियलला कळवा आपण, मात्र सामना सुरू ठेवा. पंचांना डायरेक्ट परमिशन आहे, जर असा निदर्शनामध्ये आलं का वेळ चाललाय, वेळ दौडवतात, तर डायरेक्ट इशारा येतील मॅनेजमेंटकडे. 2 चेंडू 6 धावा. बघा जे शांत प्रेक्षक आहेत एकदा टाळ्या वाजवा, हा सामना आवडला असेल तर. 2 बॉल 6. भूषण लाईन चांगली ठेवली, सिंगल निघाले, धोका होईल का, प्रयत्न. यस, तिथे डेफिनेटली चेक करतो आपण, चेक करणार आहोत एक्झॅक्टली काय तिथे घडलंय. LED स्टंप आहे, शेवटच्या चेंडूवर सामना रंगला. ओ बघा काय कॅमेरामन आहेत तिथे, विघ्नेश पाटील. गुड, कॅमेरावर क्लिअरली दिसलं. आता ऑफिशियल्स कनेक्ट होतील. लवकर या क्विकली या. क्लोज मोमेंट आहे, फिल्डिंग सेट करा प्लीज. ओमसाई तुर्वे. ऑफिशियल्स रनआउट साठी आपण जरूर पाहूया. सारा पॅकर्स नानकर चेक करतो आपण. विवेक आहेत आमचे 24 लाईव्ह आहे. डिसिजन पेंडिंग. आउट आहे. यस, रनआउट. फलंदाज बाद झाला. या वेळेला आपण पाहू शकतो संकेत. आणि आता सामना रंगलाय शेवटच्या चेंडूवर. काय सामना रंगलाय बघा, रंगात आली मॅच. लक्ष विद्या मॅच कडे अजूनही उत्कंठा. या मॅच मध्ये तुर्बे जिंकेल की नानकर. विजयाचा शिल्पकार कोण असणार? गोलंदाज भूषण पाटील, अंकित दळवी, मात्र राज कोणकर आला. आताची बॅटिंग लाईनअप आपण प्रत्येक संघाकडे स्ट्रॉंग पाहतो. कोणताही क्रमांकाचा फलंदाज येऊन ती दादागिरी दाखवू शकतो. मॅच कडे पुन्हा एकदा लक्ष वेधूया. सारा पॅकर्स नानकर, ओम साई तुर्बे. धावा दाफलकावरती 46, 3 गडी बाद. राज कोणकर आला. 1 बॉल 5 ची गरज. व्हेरी क्लोज मॅच. षटकारच सामना जिंकून देईल. कडे कंपल्सरी चेस. पहिला सामना आम्हाला आठवला, सोनू राणानं ठोकलेला तो टोले जंग षटकार. आणि आपण पाहतोय बामण डोंगरी विरुद्ध कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न फिल्डिंग करताना आपण जरूर पाहतोय. लक्ष वेधूया. व्हेरी क्लोज मॅच. सारा पॅकर्स नानकर, ओम साई तुर्बे. 1 चेंडू 5 धावेची गरज. बघा प्रेक्षक वर्ग जे दूरवर होते ते जवळ आल्या. असे सामने पाहायला नेहमी सर्वांना आवडतं. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा सामन्याचा आनंद घेताना दोन्ही पाठीराखे. काय जाळं रचलंय, ही वेगळी टेक्निक. 1 बॉल 5. बघा पंच वॉर्न करतात, स्वतःला तुम्ही सांभाळा. काही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा काही नियम असतात. कदाचित नीरज सरांना तेच सांगितलं असेल. ऑस्ट्रेलियन क्रिकेट असा असायचा. आणि आपण पाहूया, टाळ्या वाजून स्वागत करूया. 1 चेंडू कंपल्सरी षटकार हवाय. समोर उभा आहे, कान मंत्र देतो अंकित. घाबरायचं कारण नाही, लढायचं नाही, रडायचं नाही, लढायचं. आणि आलेल्या वेळेशी 2 हात करायचं. विचाचा हिरो राज कोणकर होणार का गोलंदाज? लेजंड क्रिकेटर, यंग टॅलेंट विरुद्ध लेजंड क्रिकेटर. 1 बॉल 5. कनेक्शन झालं नाही, नाराज आहे राज. मात्र चांगले लढले. बघा दोन्ही संघ एकमेकांचे चांगले मित्र आहेत. राज सांगतो का कनेक्शन चुकलं, थोडी एकाग्रता भंग करण्याचा. आणि मायक्रो लेवलला युवराज पाहिलं ना, ही फील्ड रिप्लेसमेंट कुठेतरी दबाव निर्माण करते. बॅटिंग ऑर्डर यस, प्लेअर ऑफ द मॅच देतो आणि खेळाडू ठरलाय भूषण पाटील, लेजंड, मास्टर माइंड, नवी मुंबईचा सितारा, कोहिनूर ऑफ नवी मुंबई. भूषण पाटील ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. आणि 5,000 सुद्धा त्यांना लावलेत जर तुर्बे संघ जिंकला तर. नगरसेवक होते, माजी नगरसेवक कामोटेचे, त्यांनी हे 5,000. यस, आमचा कोटा मात्र इथे संपेल. पुढची जबाबदारी आम्ही देतोय मनोजला आणि युवराजला. आणि पुन्हा एकदा अमित दादा आणि संपूर्ण
आयोजकांचा आम्ही धन्यवाद देतो. आजच्या रात्रीमध्ये आम्हाला संधी मिळाली